महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना भाजपवर महापौर उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना सहलीसाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे। शुक्रवारी सकाळी 11 वाजता महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे। भाजपकडून महापौर पदासाठी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। उद्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार असल्यानं आज भाजपच्या सर्व 72 नगरसेवकांना पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलं होतं। यानंतर सर्व नगरसेवक सहलीसाठी अज्ञात ठिकाणी रवाना झालेत। यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना आपल्याच नगरसेवकांवर भरोसा नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। याच पार्श्वभूमीवर पक्षासोबत कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपनं आपल्या सर्व 72 नगरसेवकांना इगतपुरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेल्याचं बोललं जातं। हे सहल वगैरे काही निघालेली नाहीये। सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बोलवलेलं होतं आणि व्हीप बजवायचा आहे किंवा मतदानाची प्रक्रिया कशी आहे ते एका ठिकाणी एकत्र करून त्यांना सांगायचं आहे समजून। मतदान प्रक्रिया, व्हीपचं महत्त्व, त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे। 72 नगरसेवक वन साईट आहे, मतदान होईल असं तुम्हाला वाटतं? आता फॉर्म तर भरलेले आहे, शिंदे सेनेने भरलेले आहेत, त्यामुळे मतदान जरी झालं तरी 72 मतं बहुमत आहे आमच्याकडे। माझी अपेक्षा आहे की त्यांनी जर त्यांच्या संख्याबळानुसार विचार केला तर बरं होईल। परवा राजीनामा दिला, काल दुपारी मनोमिलन झालं, काय असं वरिष्ठांनी चमत्कार केला? चमत्कार वगैरे काही नाही। काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनीवर वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही। त्यांचं बोलणं झालं, संध्याकाळी त्यांनी सूचना केली का तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनलला माहिती द्या की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेते। प्रदेश नेतृत्वाने सूचना केली, त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला। प्रदेशाने दिलेली 2 नावं वेगळी होती, तुम्हाला आलेली 2 नावं वेगळी, दुसऱ्या 2 नावांची घोषणा झाली, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला होता। मी पुन्हा सांगतो, परिवार आहे भाजप हा, सर्वच विषय वृत्तपत्र आणि चॅनलला बोललेच पाहिजे असं काही नाहीये। त्यामुळे आमचं बोलणं झालं, त्यात माझं समाधान झालं आणि त्यांनी सूचना केल्यानुसार मी राजीनामा मागे घेतला। कारण तेच होतं की अन्य काही होतं? असं काही सांगू शकत नाही। सर्वच माहिती दिली पाहिजे परिवारातली, असं मला वाटतं काही आवश्यक नाही। नाराजी दूर झाली? नाराजी व्हायचा विषयच नाहीये, नाराज नव्हतोच नाहीये, करीतच राहील काम। हे सर्व नगरसेवक उद्या सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास महापालिकेमध्ये हजर होतील। यानंतर 11 वाजता नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे। चांगली पार पडणार याचा आत्मविश्वास आहे, कारण नाशिककरांनी भरभरून आशीर्वाद दिले आहे, पक्षाला बहुमत दिलेलं आहे आणि निश्चितपणे सरकार जे आहे केंद्रात आपलं आहे, राज्यात आपलं आहे आणि आता नाशिककरांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुरळीत कामं व्हावे या भावनेतनं विकासाला मत हे नाशिककरांनी दिलेलं आहे। अतिशय छान वाटतं आहे, सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत, तुम्ही वातावरण बघू शकता, अतिशय खेळीमेळीचं आहे। आनंद हा आहे की महिला नेतृत्वाला संधी मिळते आहे आणि आपण जसं आदरातिथ्य करतो घरात एखादा चांगला कार्यक्रम असताना, मग सगळी सोय पाहावी लागते, वेगवेगळे आपण छोट्या छोट्या गोष्टींवर मतदान कसं करायचं याची सर्व माहिती देणार आहे। त्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलो, निघालो एका। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।